Hello everyone. In today's lecture, we are going to start graphical representation of SHM. In this graphical representation of SHM, we will go through the particle executing SHM. If this SHM starts from the mean position, then what happened? Here, if we start here, if म्हणजे आपण घेताना काय करतो इनिशियली इफ पार्टिकल स्टार्ट देअर मोशन from this point, then from this point initially time is 0. After some time, if particle is reaches here at time t, then here displacement, angular displacement is given by theta is equals to omega t. But if particle start their motion from this point, बघा आता ह्याच्यामध्ये इनिशियली जर पार्टिकलनी त्याचं मोशन जे आहे ते स्टार्ट करताना अलॉंग दिस एक्स ॲक्सिस न स्टार्ट करता कुठून तरी इथून मधून मोशन स्टार्ट झालं म्हणजे ॲट टाइम टी इज इक्वल्स टू 0 पार्टिकल इथं असेल आफ्टर सम टाइम टी पार्टिकल विल बी हियर मग ह्याच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू ओमेगा टी इज हियर अँड अँगल हियर फाय इज सम अँगल इज ॲडेड दॅट अँगल इज here, that angle is angle made by this particle when particle is at mean position नाही, particle is at rest position. Particle rest position ला असताना त्या पार्टिकलनी एक्स ॲक्सिसची कोणता अँगल जो क्रिएट केलेला आहे तो फाय आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. दॅट मीन्स हियर टोटल अँगल विल बी थीटा इज इक्वल्स टू ओमेगा टी प्लस फाय. But here we are going to discuss the case. In this case, if particles start their motion from mean position. Mean position ला start केलं म्हणजे तुम्हाला पाठीमागे झालेलं आहे. mean position साठी angles कोणकोणते असतात सिंपल हार्मोनिक मोशनचे 0 और पाय. पार्टिकल mean position ला असेल तर म्हणजेच इथं that phi will be 0. बघा पार्टिकलनी हा ॲट टाइम t इज इक्वल्स टू 0 पार्टिकल कुठं असणार आहे इथे ह्या पॉइंटला असणार आहे. जर पार्टिकल ह्या पॉइंटला असेल तर इथं अँगल हा फाय काय झाला दिस अँगल फाय विल बी 0. दॅट मीन्स इफ वी पुट दिस व्हॅल्यू ऑफ फाय इज इक्वल्स टू 0 इन दिस केस हियर थीटा विल बी ओमेगा टी. म्हणजे थीटाची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली ओमेगा टी. नेक्स्ट बघा आता याच्यानंतर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशनच्या क्वांटिटी ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करायच्या. बघा व्हॉट इज डिस्प्लेसमेंट इफ पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हियर व्हॅल्यू ऑफ फाय इज इक्वल्स टू 0. दॅट मीन्स displacement becomes x is equals to a sin omega t. This is the value of displacement. Next, after displacement, here velocity. Velocity is the rate of change of displacement. That means dx by dt. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. किंवा नेक्स्ट दुसरा ऑप्शन की जे तुम्हाला पाठीमागे एक्सप्रेशन झालेले डिफरन्शियल फॉर्मवरून आपण कॅल्क्युलेट केली ती एक्सप्रेशनमध्ये त्या एक्सप्रेशनमध्ये काय करायचं सरळ फायची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करायची म्हणजे तिथं तुम्हाला डायरेक्ट व्हेलॉसिटीचा तिथं इक्वेशन मिळेल. बघा आता नेक्स्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ह्याच्यामध्ये ए साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस फाय. नेक्स्ट आता अजून एक की ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन परत फाय सबस्टिट्यूट करण्याऐवजी डायरेक्टच फायची व्हॅल्यू 0 म्हणजे सरळ ह्या खालच्या एक्सप्रेशनचं काय करा डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजे कॉस ओमेगा टी. नेक्स्ट ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह 1 विथ रिस्पेक्ट टू टाइम इंटू हियर ओमेगा इज कॉन्स्टंट ए ओमेगा. दॅट मीन्स हियर व्हेलॉसिटी इज द ए ओमेगा कॉस ओमेगा टी. Then next part is after velocity acceleration. Acceleration is the rate of change of velocity. Here dv by dt. That means a omega as it is
here derivative of cos omega t is the minus sin omega t, minus here sin omega t. Next omega t चं derivative, omega t चं derivative, t चं derivative 1 into omega, that means omega into omega here omega square. ही तुमच्याकडे एक्सप्रेशन्स आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण टाइम पिरियडची तुम्हाला डेफिनेशनचा एक पार्ट घेतलेला, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं की एक ऑस्युलेशन जर कंप्लीट करायचं असेल तर पार्टिकलला टोटल टाइम किती लागतो, कॅपिटल टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा एका ऑस्युलेशनसाठी. इफ हियर पार्टिकल परफॉर्म्स द सर्क्युलर मोशन, याच्यामध्ये सर्क्युलर मोशन आपण काय करतो, अलॉंग डायमीटर एक वायला एक एक्सला आपण इथं कोऑर्डिनेट ॲक्सिस एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ केलं. काय झाले, 4 क्वाड्रंट इथं तयार झाले. 4 क्वाड्रंट म्हणजे आपण टोटल टाइम किती लागतो आपल्याला, टी लागतो एक ऑस्युलेशन कंप्लीट व्हायला, म्हणजे पार्टिकल इथून निघून परत तिथं येतो. म्हणजे आता ह्या 4 क्वाड्रंट मध्ये आपण बघा 4 क्वाड्रंट मध्ये टोटल टाइम डिवाइड करताना आपण T/4 एका क्वाड्रंटसाठी. फॉर एक्झाम्पल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे त्याच्यामध्ये इथं T/4 टाइम लागला, इथं T/4, इथं T/4, इथं T/4, म्हणजे टोटल टाइम झाला T. मग ते आपण बघा इनिशियली पार्टिकल काय असणार आहे, ह्या पॉइंटला असणार आहे, म्हणजे टाइम आहे तो 0. नेक्स्ट बघा हियर नेक्स्ट केसला इथं सुरुवातीला आपण स्मॉल टी साठी अगोदर व्हॅल्यूज घेऊया. स्मॉल टी इनिशियली टाइम 0, आफ्टर T/4, next 2T/4. Here 2T/4 means we can write 2 1s are 2 2s are. That means this value of 2T/4 can be written as T/2. बघा 2T/4, 2 1s are 2 2s are, that means T/2. Next 3T/4. Next value is 4T/4. याच्यामध्ये 4T/4, 4 4 gets cancelled, that means you will get here capital T. Next value is 5T/4. After that we are going to take values of theta. That values of theta can be calculated from this. बघा याच्यामध्ये थीटाच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे. हियर बघा थीटा इज इक्वल्स टू काय आहे, ओमेगा टी. ओमेगाची व्हॅल्यू सर्वांना आता माहित आहे. बघा ह्याच्यामध्ये आपण काय घेतो, कॅपिटल टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा. इफ कॅपिटल टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा असेल तर ह्याच्यामध्ये रिअरेंज फक्त टर्म करतोय, ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी. ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन टी. मग ह्याच्यामध्ये आपण ओमेगा आहे तिथं सबस्टिट्यूट करूया. ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन हियर टी. स्मॉल टी ची व्हॅल्यू काय करायची, इथली एक 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 सबस्टिट्यूट करत जायचं, त्यावेळी थीटाच्या व्हॅल्यू इथं इथं सबस्टिट्यूट करत राहायचं. बघा आता फर्स्ट व्हॅल्यू तुम्ही 0 सबस्टिट्यूट केली, 2 पाय अपॉन टी इंटू 0, थीटा झाला 0. म्हणजे पार्टिकल जो आहे इनिशियली जर हा टी इज इक्वल्स टू 0 पार्टिकल जर इथं असेल तर त्यावेळी बघा पार्टिकल इनिशियली तुमचा या पॉइंटला असेल तर तिथं तुमची व्हॅल्यू सुद्धा थीटा 0. नेक्स्ट बघा आता पुढचा पॉइंट T/4. फॉर द T/4 परत स्मॉल टीच्या तिथं फक्त T/4 सबस्टिट्यूट केलं, टी गेट्स कॅन्सल्ड, 2 1s are here, 2 2s are π/2. here theta is π/2. नेक्स्ट केसला परत सेम ओमेगा. ओमेगाच्या जागी आपण काय सबस्टिट्यूट करतो, 2 पाय अपॉन टी. स्मॉल टी ची व्हॅल्यू इथं काय आहे, T/2. 2 ला 2 कॅन्सल्ड, टी गेट्स कॅन्सल्ड, हियर यू विल गेट पाय ओनली. नेक्स्ट व्हॅल्यू इज 3T/4. हियर वी आर गोइंग टू सबस्टिट्यूट 3T/4. that means 2 π/t into 3T/4. 2 1s are 2 2s are. Here T gets cancelled, 3 π/2. You will get 3 π/2. Next case is here capital T. Next capital T जर सबस्टिट्यूट केला इथं तर तुम्हाला परत भेटताना व्हॅल्यू इथं T, इथला T gets cancelled,
you will get this 2 pi. 2 pi is there. Next one is the 5t by 4. You have to substitute this. Here omega is equals to 2 pi upon t, small t, 5t by 4. Here 2 1s are 2 2s are, t gets cancelled. Here 5 pi by 2. Next we will find x, v and a. आता बघा फर्स्ट वन इज द डिस्प्लेसमेंट x. ह्याच्यामध्ये काय करायचं, आपलं जे डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन आहे, डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन काय आहे, x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी. त्या एक्सप्रेशन मध्ये काय करायचे, एक एक व्हॅल्यू ओमेगा टी, इथं तुमचा थीटा इज इक्वल्स टू, हियर थीटा इज इक्वल्स टू ओमेगा टी. म्हणजेच तुम्ही ह्या व्हॅल्यू सगळ्या तिथं सबस्टिट्यूट करणार आहोत. हियर थीटा इज इक्वल्स टू काय आहे, ओमेगा टी. बघा आता फर्स्ट वन एक्सप्रेशन x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी. हा ओमेगा टी इज नथिंग बट थीटा. एक एक व्हॅल्यू इथली सबस्टिट्यूट करतोय आपण. बघा आता जर एक एक व्हॅल्यू आपण इथली सबस्टिट्यूट केली तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन 0, इथं साइन 0, व्हॅल्यू ऑफ साइन 0 इज 0. दॅट मीन्स दिस डिस्प्लेसमेंट बिकम्स 0. नेक्स्ट वन इज पाय बाय 2. इथं ओमेगा टीच्या ठिकाणी जर पाय बाय 2 सबस्टिट्यूट केलं, साइन पाय बाय 2 इज 1. इफ साइन पाय बाय 2 इज 1, then here 1 into a, that means displacement becomes a. Next one is the pi, sin pi. Value of sin pi is, then again value of sin pi will be 0. Here is 0. Next one बघा 3 pi by 2. Value of 3 pi by 2. किंवा बघा काहींचा ज्यांचा मॅथ्स नसेल त्यांना काय की तुम्हाला रेग्युलरच्या 0 आणि पाय बाय 2 तेवढ्या व्हॅल्यू सर्वांना माहीत असतात. त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो तुमच्या व्यवस्थित लक्षात राहत नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, समजा हा क्वाड्रंट आहे, स्टार्ट काय करतो आपण 0 पासून करतो. इथं 0, इथं पाय बाय 2, इकडं पाय. नेक्स्ट वन हियर इज 3 पाय बाय 2. नेहमी लक्षात ठेवायचं, इथं जी व्हॅल्यू असते त्याच्या अपोजिट फक्त इकडं असणार आहे, वरती असेल त्याच्या अपोजिट खाली असणार आहे. खाली निगेटिव्ह असतोय, वर पॉझिटिव्ह, इकडं निगेटिव्ह, इकडं पॉझिटिव्ह. आता त्याच्यावरून बघा व्हॅल्यू ऑफ 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2. आता तुमच्या पाय बाय 2, साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय असते 1. 3 पाय बाय 2 काय आहे, त्याच्या अपोजिट आहे, म्हणजे 1 च्या अपोजिट -1, म्हणजे साइन 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू -1 काय करायची ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. जर तुम्ही इथं साइन 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू -1 सबस्टिट्यूट केली, इथं आलं -8. नेक्स्ट काय आहे 2 पाय आहे. आता बघा 2 पाय, साइन ऑफ 2 पाय, इथं पाय झाला, 3 पाय बाय 2 झाला. 3 पाय बाय 2 नंतर तुमची परत पार्टिकल ओरिजिनल पॉइंटला जाणार आहे 0ला, म्हणजे 0ला साइन 0ला जेवढी व्हॅल्यू असेल तेवढीच त्याची 2 पायला असणार आहे. म्हणजे परत इथं साइन 2 पाय 0, therefore 0 into a, displacement becomes 0. नेक्स्ट बघा आता 5 पाय बाय 2 आहे. 5 पाय बाय 2 मध्ये व्यवस्थित लक्षात घ्या, इथून इथं एक क्वाड्रंट आहे, त्याचा आपण डिवाइड होतो कशामध्ये, पाय बाय 2 मध्ये होतो. म्हणजे इथं 1 पाय बाय 2, इथं आला 2 पाय बाय 2, इथं आले 3 पाय बाय 2, इथं 4 पाय बाय 2, इथं गेला 5 पाय बाय 2. म्हणजे आता हा पॉइंटला जर 5 पाय बाय 2 असेल तर तिथं तुम्हाला पाय बाय 2 ची व्हॅल्यू माहित आहे, तीच व्हॅल्यू 5 पाय बाय 2 ची असते. म्हणजे साइन ऑफ 5 पाय बाय 2 इज नथिंग बट 1. मग ती व्हॅल्यू काय करायची ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. साइन 5 पाय बाय 2 1 into a, हियर आन्सर इज a. बघा ह्या झाल्या डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यू. नेक्स्ट आफ्टर डिस्प्लेसमेंट नेक्स्ट वन इज द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचे एक्सप्रेशन आहे तुमच्याकडे a ओमेगा कॉस ओमेगा टी. आता ह्याच्यामध्ये परत सबस्टिट्यूट करायचं. ओमेगा टी म्हणजे काय आहे तुमचा थीटा आहे. मग त्याच्यामध्ये बघा नेक्स्ट आपण इथं व्हेलॉसिटी फाइंड आउट करतोय. तर व्हेलॉसिटी फाइंड आउट करत असताना ओमेगा टी ची व्हॅल्यू फर्स्ट तुम्ही 0 सबस्टिट्यूट करतोय. कॉस ऑफ 0, कॉस 0 बघा कॉस 0 नेहमी 1 असतोय, म्हणजे 1 into a ओमेगा तुमचं इथं a ओमेगा आन्सर.
नेक्स्ट वन इज द पाय बाय 2. कॉस ऑफ पाय बाय 2. कॉस ऑफ पाय बाय 2 is 0. 0 into a omega, answer will be 0. Next, pi. Value of cos pi. Here, cos pi is the -1. -1 into a omega minus a omega. Next बघा पुढची 3 पाय बाय 2. व्हॅल्यू ऑफ 3 पाय बाय 2 इथं कॉस ऑफ 3 पाय बाय 2. आता बघा कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0 होती, म्हणजे खाली सुद्धा काय राहणार आहे, 0च. म्हणजेच त्याच्या अपोजिट, 0च्या अपोजिट काय, 0च. म्हणजे इथं 3 पाय बाय 2. कॉस ऑफ 3 पाय बाय 2 इज 0. दॅट मीन्स व्हेलॉसिटी बिकम्स 0. नेक्स्ट कॉस ऑफ 2 पाय. कॉस ऑफ 2 पाय पार्टिकल परत काय होतोय, रिटर्न कॉस 0 ला जातोय. म्हणजेच कॉस 0 1. म्हणजेच तिथं सबस्टिट्यूट करताना कॉस 2 पाय इज ऑल्सो 1. 1 into a omega is a omega. नेक्स्ट 5 पाय बाय 2. 5 पाय बाय 2 म्हणजे परत पार्टिकल रिटर्न कुठं जातोय, पाय बाय 2 ला. नेहमी कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0. कॉस पाय बाय 2 0 असेल तर त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करताना इथं सुद्धा 0 into a omega 0. नेक्स्ट बघा त्याच्यानंतर ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन. ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन काय आहे, a is equals to minus a omega square sin omega t. परत ओमेगा टी साठी इथल्या सगळ्या थीटाच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि ऍक्सलरेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करत जायचं. 0 बघा साइन 0, व्हॅल्यू ऑफ साइन 0 0. 0 into minus a omega square, you will get 0. Next one, pi by 2. Sine of pi by 2. Value of sine pi by 2 is 1. 1 into minus a omega square, that means minus a omega square. Here, next one is the pi. Sine pi. Value of sine pi. इथं आला पार्टिकल. साइन पाय ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये 0 असते. म्हणजेच इथं तुमचं आन्सर येताना ऍक्सलरेशनचं 0. नेक्स्ट पार्ट बघा, पुढच्या पार्ट मध्ये काय होते, 2 पाय सॉरी 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 ला म्हणजेच पार्टिकल इथं असणार आहे. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू वरती काय असते, पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. म्हणजेच इथं साइन 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू -1. हा -1 आणि इथला -1 मायनस मायनस प्लस, म्हणजे इथं तुमचं a ओमेगा स्क्वेअर. नेक्स्ट वन 2 पाय. परत पार्टिकल ओरिजिनलला गेलाय. ओरिजिनलला तिथं साइन ऑफ 2 पाय व्हॅल्यू काय झाली, 0. नेक्स्ट साइन ऑफ 5 पाय बाय 2. पार्टिकल आहे तो पाय बाय 2 ला आहे. पाय बाय 2 चं जे आन्सर आहे साइन पाय बाय 2 चं, तेच साइन ऑफ 5 पाय बाय 2 चं सबस्टिट्यूट केलं. 1 into minus a omega square minus a omega square. हा टेबल तुमचा इथं कंप्लीट होतो. टेबल कंप्लीट झाल्यावर काय आपला पॉइंट काय आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM साठी तुम्हाला काय करायचे, ग्राफ्स प्लॉट करायचे. कोणते ग्राफ्स, तर याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट बघा 3 ग्राफ आपण प्लॉट करणार आहोत. फर्स्ट ग्राफ इज द डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. नेक्स्ट इज द velocity versus time, and last graph is the acceleration versus time. Here we are going to start. बघा ह्याच्यामध्ये आपण फर्स्ट ग्राफ इथं आहे डिस्प्लेसमेंट आणि टाइम. ग्राफ प्लॉट करतोय आपण. ग्राफ प्लॉट करत असताना इकडं टाइम प्लॉट करतोय, या साईडला आहे ती डिस्प्लेसमेंट प्लॉट करतोय. ह्याच्यामध्ये बघा आता टाइम स्टार्ट कुठून झालाय, 0 पासून, म्हणजे इथं काय असणार आहे, 0 असणार आहे. त्याच्यानंतर 0 नंतर t/4. हियर इज t/4. नेक्स्ट 2t/4 म्हणजेच काय, t/2. नेक्स्ट इज द 3t/4. नेक्स्ट t and here is the 5t/4. आता बघा टाइम प्लॉट करून झाला. डिस्प्लेसमेंट, आता डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यू चेक करायच्या की किती आहेत. बघा आता कमीत कमी इथं -a आहे, जास्तीत जास्त काय झालेली आहे, +a डिस्प्लेसमेंट झालेली आहे. म्हणजेच इथं एक्स ऍक्सिस
इथं y ला प्लॉट करत असताना बघा x आहे ती ही डिस्प्लेसमेंट आहे, इथं प्लस ए, नेक्स्ट इथं आहे ती व्हॅल्यू मायनस ए आणि हा असेल तो तुमचा 0 असेल. आता डिस्प्लेसमेंट प्लॉट करताना बघा कोणकोणते पॉइंट्स बघणार, एक आहे हा टाइमचा आणि दुसरा आहे डिस्प्लेसमेंटचा. ह्या चार्ट मधल्या ह्या दोन रो फक्त बघायच्या. बघा फर्स्ट रोला काय डिस्प्लेसमेंट 0 असताना टाइम 0 म्हणजे पार्टिकल तुमचा इथं आहे. नेक्स्ट बघा हिअर डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट कुठं आहे ए ला पार्टिकल आहे, त्यावेळी टाइम किती आहे t/4 म्हणजे टाइम t/4 असताना पार्टिकल कुठं आहे हिअर, टाइम t/4 असताना पार्टिकल प्लस ए ला आहे म्हणजे पार्टिकल इथून स्टार्ट झालं त्याचं मोशन, पार्टिकल ए पॉइंट इथं ए ला आला. नेक्स्ट बघा आता तिथून पुढं परत t/2 टाइम t/2 असताना परत तुमची जी डिस्प्लेसमेंट आहे ती 0 झालेली आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 म्हणजे इथं काय असणार आहे डिस्प्लेसमेंट 0 म्हणजे पार्टिकल इथून परत या पॉइंटला आला. नेक्स्ट बघा नेक्स्ट केस हिअर ॲट 3t/4 इथं आहे 3t/4, 3t/4 ला मायनस ए, मायनस ए कुठं आहे खाली, इथं खालच्या साईडला मायनस ए म्हणजे पार्टिकल काय होणार आहे इथून इथं येणार आहे. नेक्स्ट बघा ॲट टाइम टी ला काय परत 0 झालाय म्हणजे परत पार्टिकलची पोझिशन या पॉइंटला. नेक्स्ट 5t/4 ला डिस्प्लेसमेंट ए, ए म्हणजे 5t/4 ए वरच्या साईडला आणि सो ऑन. पुढं काय होईल असाच तुमचा ग्राफ पुढं पुढं इन्क्रीज होईल. आपण एवढे पॉइंट्स घेतलेत मग तेवढे आपण ह्याच्यामध्ये दाखवू. नेक्स्ट बघा नेक्स्ट ग्राफ आपण ड्रॉ करतोय. दॅट ग्राफ इज हिअर वी आर गोइंग टू स्टार्ट इन दिस ग्राफ. हिअर इज t/4, next is t/2, next is 3t/4, here is t, next one is the 5t/4. आता ह्याच्यामध्ये बघा परत प्लॉट कर, इकडे आपण टाइम घेतलाय. ग्राफ कोणता ड्रॉ करतोय व्हेलॉसिटीचा ग्राफ ड्रॉ करतोय. व्हेलॉसिटीचा ड्रॉ करत असताना परत बघायचं मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहेत मिनिमम व्हॅल्यू किती आहे. इथं लक्षात येईल 0 प्लस ए ओमेगा मॅक्झिमम आहे आणि मायनस ए ओमेगा आहे ती मिनिमम व्हॅल्यू त्याच्यामध्ये आलेली आहे. मग आता बघा ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करत असताना आता डिस्प्लेसमेंट नाही बघायची, आता व्हेलॉसिटी आणि टाइम बघायचं. फर्स्ट इथं टाइम 0 असताना व्हेलॉसिटी किती आहे ए ओमेगा आहे. आता बघा अगोदर मॅक्झिमम आहे ती ए ओमेगा, मिनिमम आहे ती मायनस ए ओमेगा. ए ओमेगा टाइम इथं 0 आहे त्यावेळी तुमची व्हेलॉसिटी काय आहे प्लस ए ओमेगा, पार्टिकल इथं आहे. नेक्स्ट बघा इथं व्हेलॉसिटी 0 कधी झाली t/4 ला म्हणजे ह्या टाइमला व्हेलॉसिटी 0 म्हणजे पार्टिकल परत येणार आहे या पोझिशनला. नेक्स्ट t/4 नंतर t/2 असताना मायनस ए ओमेगा, इथं t/2 आहे त्यावेळी मायनस ए ओमेगा म्हणजे पॉइंट इकडचा खालचा असणार आहे म्हणजे पार्टिकल या पोझिशनला. नेक्स्ट बघा 3t/4 ला परत 0, हिअर 3t/4 ला परत 0. नेक्स्ट टी ला परत टी साठी प्लस ए ओमेगा, प्लस ए ओमेगा म्हणजे टी साठी परत वरती हिअर ॲट टी. नेक्स्ट केस बघा 5t/4 असताना परत 0, हिअर 5t/4 ला परत पार्टिकल 0 अँड नेक्स्ट सो ऑन. बघा आता हा झाला व्हेलॉसिटी. नेक्स्ट ॲक्सेलरेशन. आपण ॲक्सेलरेशनचा ग्राफ आहे तो प्लॉट करत असताना परत सेम वरच्या ग्राफ सारखं इकडं टाइमसाठी आपण टाइम हिअर 0, आफ्टर दॅट t/4, हिअर इज t/2, नेक्स्ट इज 3t/4, t, 5t/4 अँड ॲक्सेलरेशनची परत आपण ॲक्सेलरेशनसाठी ग्राफ प्लॉट करतोय. मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू चेक करायची. ॲक्सेलरेशनची बघा मॅक्झिमम आहे प्लस ए ओमेगा स्क्वेअर आणि इथं मिनिमम आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजेच इथं वरच्या साईडला येणार आहे
प्लस ए ओमेगा स्क्वेअर, खाली येणार आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आता नेक्स्ट परत प्लॉट करायचे. ए इज इक्वल्स टू 0. हियर ए इज इक्वल्स टू 0 ॲट दॅट टाइम टी इज ऑल्सो इक्वल्स टू 0. आता व्हेलॉसिटी नाही, ॲक्सेलरेशन आणि टाइम बघतोय, म्हणजे पार्टिकल इनिशियली इथं असणार आहे. नेक्स्ट मायनस ए ओमेगा स्क्वेअर असताना टाइम टी बाय 4 आहे. मायनस ए ओमेगा स्क्वेअर खाली, त्यावेळी टाइम टी बाय 4. मग त्यावेळी पार्टिकल इथं होता स्टार्टिंगला, तो पार्टिकल आला या पॉईंटला. नेक्स्ट परत 0 साठी टीची व्हॅल्यू टी बाय 2 आहे, म्हणजे परत पार्टिकलची पोझिशन इथं आली. नेक्स्ट प्लस ए ओमेगा स्क्वेअर, त्यावेळी 3t बाय 4. 3t बाय 4 प्लस ए ओमेगा स्क्वेअर वरच्या साईडला आहे, म्हणून नेक्स्ट इथं आली पोझिशन. नेक्स्ट केसला आहे 0 ॲट टाइम टी. ॲट टाइम टीला परत पार्टिकल 0ला आले. नेक्स्ट बघा मायनस ए ओमेगा स्क्वेअर 5t बाय 4. 5t बाय 4 खालच्या साईडला, त्यावेळी मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि पुढं सो ऑन. असे आपले 3 ग्राफ्स आहेत. हियर फर्स्ट ग्राफ इज डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम. सेकंड ग्राफ, थर्ड ग्राफ ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम. बघा आता ह्या ग्राफ्सवरून तुम्हाला काय द्यायचे, कन्क्लुजन्स द्यायचे. आता कन्क्लुजन्स देत असताना तुम्हाला तिथं बघा फर्स्ट कन्क्लुजन, ग्राफ आपण जो ड्रॉ केला आहे त्याच्यामध्ये काय होईल, हे जे नेचर आहे ते थोड्या वेळाने रिपीट होते. बघा रिपीट होते म्हणजे बघा एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर जर नेचर रिपीट होत असेल तर तिथं आपण काय म्हणू शकतो, इट इज द बघा पिरियडिक फंक्शन्स ऑफ टाइम. ग्राफ शोज द नेचर अँड दॅट नेचर इज द व्हॅल्यू. दिस सिम्पल हार्मोनिक मोशन इज द पिरियडिक फंक्शन ऑफ टाइम. बघा आता ह्याच्यामध्ये आपण कन्क्लुजन्स घेतो. हियर वी आर गोइंग टू कन्क्लूड. हियर इन दिस कन्क्लुजन, फर्स्ट कन्क्लुजन इज दॅट periodic functions of time. This one is the first conclusion. बघा periodic function of time. Next after that अजून त्याच्यामध्ये आपल्याला कन्क्लुजन्स आहेत. बघा ह्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला डिस्प्लेसमेंट x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी, म्हणजे हा कर्व आहे तो कसला आहे, डिस्प्लेसमेंटचा साइन कर्व आहे. नेक्स्ट व्हेलॉसिटी आहे ती ए ओमेगा कॉस ओमेगा टी, म्हणजे हा कोणता आहे, कोसाइन कर्व आहे. नेक्स्ट ॲक्सेलरेशन मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी, म्हणजे हा कोणता आहे, साइन कर्व आहे. म्हणजे नेक्स्ट कन्क्लुजन और ऑब्झर्वेशन इज हियर ग्राफ्स x and a. x means displacement, a means acceleration. हे जे ग्राफ्स आहेत ह्याच्यामध्ये बघा साइन कर्व्स. नेक्स्ट व्हेलॉसिटी जो हा ग्राफ आपण प्लॉट करतोय तो कोणता आहे, कोसाइन कर्व. नेक्स्ट बघा थर्ड कन्क्लुजन. इन थर्ड कन्क्लुजन वी आर गोइंग टू डिस्कस द फेज डिफरन्स. व्हॉट इज द फेज डिफरन्स इन बिटवीन टू क्वांटिटीज. बघा दोन क्वांटिटीज, त्यातल्या कोणत्या कोणत्या क्वांटिटीज. फर्स्ट वन फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी, फेज डिफरन्स बिटवीन व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन. आता बघा जर फेज डिफरन्सचा आपण स्टडी करतोय त्याच्यामध्ये बघा फेज डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करणार, एक डायग्रामवरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. बघा आपण फेज डिफरन्ससाठी इफ वी प्लॉट द डायग्राम, बघा ह्याच्यावरून सुद्धा लक्षात येतं पण सगळ्यात तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. बघा ह्याच्यामध्ये आपण एक सर्कल ड्रॉ करतोय, त्या सर्कलमध्ये बघा पार्टिकल ही त्या पार्टिकल इथं असताना 0. नेक्स्ट हा अँगल पाय बाय 2, हियर इज पाय, हियर इज 3 पाय बाय 2. आता बघा ह्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट, पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटीचा विचार करा. डिस्प्लेसमेंट x इज इक्वल्स टू
0 म्हणजे पार्टिकल इथं आहे. एकच टाइम फेज डिफरन्स काढत असताना एकच टाइम घ्यायचा. बघा टाइम टी 0 असताना प्रत्येक ह्याला तुम्ही चेक करून बघा. x इज इक्वल्स टू 0 असताना व्हेलॉसिटी चेक करायची. म्हणजे डिस्प्लेसमेंट पार्टिकल इथं आहे तेव्हा त्याची व्हेलॉसिटी ए ओमेगा. ए ओमेगा आपण काय करतो इकडं आहे ना वरती, ए ओमेगा म्हणजे व्हेलॉसिटी आली इथं. इथून इथं अँगल किती आहे π/2 म्हणजे फेज डिफरन्स किती आला ह्या दोन्हीतला. हियर फेज डिफरन्स बिटवीन x and v is π/2. काहींच्या तसं लक्षात आलं नसेल. बघा ह्याच्यामध्ये आपण ही मीन पोझिशन इथं 0 असतोय, इथं 0 असतोय. इकडं प्लस डिस्प्लेसमेंट असेल तर प्लस ए, इकडं मायनस ए. व्हेलॉसिटी असेल तर इथं प्लस ए ओमेगा स्क्वेअर, इकडं मायनस ए ओमेगा स्क्वेअर, सॉरी मायनस ए ओमेगा. आणि ॲक्सलरेशनला ओमेगाचा स्क्वेअर असतो. ॲक्सलरेशनसाठी इकडं प्लस ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर अशा आपण क्वांटिटीज घेत जातो. त्याच्यामध्ये बघा आता इथं लक्षात आलं असेल डिस्प्लेसमेंट 0 असताना व्हेलॉसिटी ए ओमेगा आहे. पुढचा पार्ट घ्या. इथं डिस्प्लेसमेंट जेव्हा ए झाली म्हणजे पार्टिकल इथून इथं गेला तेव्हा परत काय झाली व्हेलॉसिटी 0 झाली म्हणजे पार्टिकलची व्हेलॉसिटी परत तुम्हाला 0 म्हणजे इथं परत अँगल काय येतोय π/2. म्हणजे प्रत्येक वेळी डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीमध्ये फेज डिफरन्स किती आला π/2 चा. नेक्स्ट बघा हे झालं डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी. पुढचा पार्ट बघा व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशनचा. तर व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशनचा पार्ट बघताना इथं व्हेलॉसिटी किती आहे ए ओमेगा म्हणजे पार्टिकल इथं आहे. त्यावेळी तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲक्सलरेशन किती आहे 0 आहे म्हणजे ए इज इक्वल्स टू 0. ए 0 असेल तर पार्टिकल इथं म्हणजे परत फेज डिफरन्स ह्या दोन्हीतला काय झाला π/2. म्हणजे प्रत्येक पॉईंटला जर तुम्ही समजा इथला कुठला तरी मधला पॉईंट बघूया आपण. फॉर एक्झाम्पल ए ओमेगा मायनसचा एक चेक करूया आपण व्हेलॉसिटीचा. व्हेलॉसिटी 0 असताना ॲक्सलरेशन ए ओमेगा स्क्वेअर आहे. आता ह्याच्यामध्ये बघा ए ओमेगा स्क्वेअर ॲक्सलरेशन इथं असेल व्हेलॉसिटी 0 म्हणजे त्याच्यामध्ये बघा प्रत्येक वेळी काय झालं फेज डिफरन्स आहे तो π/2 तिथं तुम्हाला पाहायला मिळतो. नेक्स्ट बघा हियर दॅट मीन्स फेज डिफरन्स बिटवीन व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन इज π/2. नेक्स्ट केस फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन. आता डिस्प्लेसमेंटची एक क्वांटिटी घ्यायची ॲक्सलरेशनची. इथं डिस्प्लेसमेंट 0 आहे ॲक्सलरेशन 0. पण ह्याच्यामध्ये बघा की इथं डिस्प्लेसमेंट ह्या 0ला असते तेव्हा ॲक्सलरेशन इकडच्या 0ला असते. म्हणजे टोटल अँगल किती राहिला दोघांच्या मधला π रेडियन्स राहिला. नेक्स्ट बघा ह्याच्यावरून नाही लक्षात आलं पुढचा पार्ट घ्या. ए डिस्प्लेसमेंट ए असेल ॲक्सलरेशन मायनस ए ओमेगा स्क्वेअर. बघा पॉझिटिव्ह आपण वरती घेतो डिस्प्लेसमेंट इथं ए इथं आणि त्यावेळी ॲक्सलरेशन काय म्हटलंय मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे खाली. म्हणजे एक या पॉईंटला आहे दुसरी क्वांटिटी या पॉईंटला आहे. टोटल अँगल किती राहिला हा π/2 प्लस हा π/2 π रेडियन्स. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात आलं असेल तुमच्या की ह्याच्यामध्ये फेज डिफरन्स बिटवीन एक्स अँड ए इज π रेडियन्स. बघा 3 ऑब्झर्वेशन्स. सिंपल हार्मोनिक मोशनचे जर आपण इथं ग्राफ ड्रॉ केले ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरून काय लक्षात येतं दिस ग्राफ शोज दॅट सिंपल हार्मोनिक मोशन is the periodic function of the time. Next one is the here displacement and acceleration curves are sine curves but the curve of velocity is cosine curve. Next one is the phase difference. आता phase difference मध्ये displacement velocity velocity acceleration असेल π/2 रेडियन्स. MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट तोच जर फेज डिफरन्स तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन मधला विचारला तर तो π रेडियन्स. आणि महत्त्वाचं ऑब्झर्वेशन जे चौथं आहे ते तुमच्या लक्षात येईल की एका पर्टिक्युलर टाइम नंतर काय होते सगळे ग्राफ्स जे आहेत ते रिपीट होतात आणि तो टाइम कोणता बघा इथून स्टार्ट झाला. टोटल टाइम किती लागतो एका ऑसिलेशनसाठी 1. आता ह्याच्यामध्ये 1 ऑसिलेशनसाठी टाइम टी लागतो कॅपिटल टी. दॅट मीन्स इफ ग्राफ बघा इथून स्टार्ट झाला टीला पोहोचला त्याच्यानंतर बघा
प्रत्येक ग्राफ आहे तो टाइम टी नंतर परत रिपीट होतोय. बघा इथून इथं आला, रिपीट होतोय म्हणजे काय की टाइम टी नंतर परत हा ग्राफ वरूनच स्टार्ट झाला पाहिजे. का तर ओरिजिनला काय झालं, इथून वरच्या साईडवरून म्हणजे झालाय, इकडे सुद्धा वरून स्टार्ट झालाय. नेक्स्ट बघा व्हेलॉसिटीचा ग्राफ सुद्धा इथून इथं आला ह्या पॉइंटला. आता ग्राफ परत रिपीट व्हायला पाहिजे टी नंतर, तर त्याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हणणार आहे. होतोय का? बघा हा ग्राफ वरून स्टार्ट झालाय, टाइम टी नंतर परत वरून स्टार्ट होतो, म्हणजे आपण जे काढलेलं आहे ते बरोबर आहे. बघा आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट ऍक्सलरेशन हा खालून स्टार्ट झालाय आफ्टर टाइम टी. बघा परत तो ग्राफ खालूनच स्टार्ट झाला पाहिजे, म्हणजे बघा ते तुमचं लास्टचं ऑब्झर्वेशन. एव्हरी ग्राफ रिपीट्स आफ्टर द टाइम टी, ते झालं तुमचं लास्टचं. इथं लास्टचं ऑब्झर्वेशन लिहिताना एव्हरी ग्राफ will repeat after time t and that time t is equals to capital T. त्या टाइमला काय झाला पाहिजे, प्रत्येक जो ग्राफ आहे तो रिपीट होतोय. ही झाली तुमची कन्क्लुजन्स. बघा आपण फर्स्ट पार्ट या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे व्यवस्थित. तुम्ही एकदा बुकमध्ये बऱ्यापैकी हे दिलेलं आहे. हा ग्राफ बघा, हे ग्राफ, त्याच्या अगोदर हा टेबल, तो व्यवस्थित बुकमधला बघून घरी जरा प्रॅक्टिस करून बघा. आणि आपण नेक्स्ट लेक्चरला पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM अँड दॅट मोशन स्टार्ट्स फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जर मोशन स्टार्ट झालं तर त्याच्यामध्ये ग्राफचं नेचर काय येईल, त्याच्यामध्ये हा टेबल कसा आपण प्लॉट करणार आहोत. नेक्स्ट ग्राफचं नेचर, नंतर ह्या ग्राफच्या नेचरवरून तुम्हाला कन्क्लुजन्स काय भेटणार आहेत त्याचा आपण बघा. कन्क्लुजन जरी तुम्ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला स्टार्ट केले तरी त्याच्यामध्ये काय होणार आहे, कन्क्लुजन्स तुमची सेम राहणार आहे. बघा फक्त व्हॅल्यूज काय चेंज होतील, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला तुम्ही स्टार्ट करताय, मग त्याच्यामध्ये बघा कन्क्लुजन्समध्ये हे जे कन्क्लुजन आहे हे चेंज होईल. कोणतं, साइन आणि कोसाइन कर्वचं हे कन्क्लुजन चेंज होईल. पुढची कन्क्लुजन बऱ्यापैकी सेम राहतील. आणि त्याच्यावरून तुम्ही काय करा, आता नेक्स्ट घरी होमवर्कसाठी बघा तुम्हाला हा पार्ट, जर पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM आणि जर ते SHM जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जर स्टार्ट होत असेल, सिंपल हार्मोनिक मोशन जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला स्टार्ट होत असेल तर त्याचं ग्राफचं नेचर टेबल ड्रॉ करा, ग्राफ काढून कन्क्लुजन्स काय येतात त्याचं जरा प्रॅक्टिस